फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. पैशांचा अहंकार बाळगून जो भक्त इतरांवर अन्याय करतो त्यावर गुरुची अवकृपा होते. भुजंगा, अरे लवकर हात चालवा, खूप काम बाकी आहे. गुरुपौर्णिमा जवळ आली आहे. हो बाळप्पा, माझी तयारी माझ्या परीने चालूच आहे. बाळप्पा, अरे कसली एवढी गडबड चालली आहे ही? स्वामी, अहो गुरुपौर्णिमा जवळ आली ना, त्याची तयारी करतायत सगळे. गुरुपौर्णिमा म्हटली की तुमच्या अंगात जो काही उत्साह संचारतो ना, असो. अरे पण गुरुपौर्णिमेला अजून बरेच दिवस आहेत. स्वामी, अहो खूप थोडे दिवस उरलेत असं म्हणतोय आम्ही. अहो आजपासून तयारी सुरू करू तेव्हा कुठे त्या दिवसापर्यंत जाऊन कामं थांबतील. स्वामी, हा दिवस आम्हाला सर्वांना खूप महत्वाचा असतो आणि तो दिवस आता जवळ येऊन ठेपलाय. स्वामी, अहो गुरुपौर्णिमा म्हणजे आम्हा भक्तांसाठी भक्तीचा एक सोहळा असतो. किती मोठ्या संख्येने लोक येतात, त्यांच्या आदरातिथ्यात काही कमी राहील नको स्वामी. म्हणून ही सगळी तयारी. इतक्या लांबून लांबून लोक येतात की लांब राहणारे लोक तर आतापर्यंत निघाले देखील असतील इथे यायला. खरं आहे तू म्हणतोस ते बाळ्या. अरे गुरुपौर्णिमेला आमच्या दर्शनासाठी लहान थोर, गरीब, श्रीमंत, अगदी सगळ्या थरातली लोक आसुसलेली असतात. काही जण तर निघायच्या तयारीला सुद्धा लागले आहेत. आमच्या गोविंद आणि शंकर सारखे. अर्जुनराव, गुरुपौर्णिमा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षी याप्रमाणे स्वामींच्या भक्तांची निवड करून अक्कलकोटला मी माझ्या बैलगाडीतून त्यांना दर्शनासाठी घेऊन जाणार आहे. यावर्षी काही भक्तांची निवड झालेली आहे. कोण आहेत ते? सांगतो. एक आहेत आपल्या गावातील प्रसिद्ध वाणी गोविंद शेठ, आणि दुसरा शंकर, जो मोलमजुरी करून गुजराण करतो. अहो पण आहेत कुठे ते? ठीक आहे, आलोच आम्ही. या गोविंदराव, या. स्वामी हो. स्वामी हो. नामदेवराव, मी आलो. ये, क्षमा ये. करा, यायला थोडा उशीर झाला. बस शंकर, बस. ए ओठ, इथं बसणार तू? आमच्या शेजारी? कारड्या, जा तिकडे. चल. उशीर झाला यायला. खरं तर तू यायलाच नको होतस. आणि काय नामदेवराव तुम्ही, हा? असल्या फाटक्या आणि भिकारड्या माणसाची तुम्ही स्वामींच्या दर्शनासाठी न्यायला निवड केली. अहो लायकी तरी काय याची? आपल्या गावात एकही घर नसेल जिथं हा नोकर म्हणून राबला नाही. एखादे पाय पुसण्यापेक्षा जास्त लायकी नाहीये याची. आणि आता हा बैलगाडीमध्ये आमच्या मांडीला मांडी लावून बसणार. तुम्हाला तरी पटतं का हे? नामदेवराव, असं करू नका हो. अहो स्वामींच्या दर्शनाला मला यायला मिळणार म्हणून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. अहो, ज्याची मी रात्रंदिवस पूजा करतो त्या माझ्या देवाशी, स्वामींची माझी गाठ पडणार म्हणून मी रात्रंदिवस मेहनत केली. पै करून पैसे आणले. माझी सगळी तयारी झाली आहे नामदेवराव. मी कुणालाही त्रास देणार नाही. मी कुणाच्या जवळही बसणार नाही की कुणाला स्पर्शही करणार नाही. मी वाटेल ते काम करीन. तुम्ही म्हणाल ते करीन. तुम्ही नोकर म्हणून न्या, पण नाही म्हणू नका नामदेवराव. ए शंकर्या, पुरे. तू आमच्या बरोबर येणार नाहीस. जातो गाळा कर इथून. ओ नामदेवराव, तुम्ही सांगायला समजावून. गोविंद शेठ, मी शंकरला स्वामींच्या दर्शनाला नेणार असा शब्द दिलाय. मी त्याला नेणार. तुम्हाला काय अडचण आहे? अहो पण स्वामींच्या दर्शनासाठी माणसांची निवड करताना तुम्ही का डोळे बंद करून घेतले होते का? दीड कमडीचा माणूस हा, आणि हा स्वामींचे दर्शन घ्या. गोविंद शेठ,
शंकर स्वामींचा निस्सीम भक्त आहे. त्याचा भक्तिभाव मी पाहिलाय. तो आपल्याबरोबर स्वामींच्या दर्शनाला येणार म्हणजे येणार. बस. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर येऊ द्या. पण हा भिकारडा गाडीमध्ये माझ्या शेजारी बसणार नाही. स्वामींचा भक्त म्हणे. गोविंदा, गुरुपौर्णिमेला गुरुच्या दर्शनासाठी यायला निघाला आहात. आणि काय रे, एकाच गुरुचे शिष्य ना तुम्ही? मग त्याच्याच शिष्यांमध्ये भेदभाव करतोस. आणि तू कोण रे? हा श्रेष्ठ, तो कनिष्ठ हे ठरवणारा. आमचा शिष्य बनवतोस आणि आमचीच शिकवण विसरलास. अरे, माणसा माणसात भेदभाव करू नये अशी आम्ही शिकवण देतो आणि आमच्याच शिकवणुकीला आमचा भक्त हरता वाचतो. आमच्याकडे यायला निघालाय, पण आमच्याकडे पोचण्याची वाट एवढी सोपी नाहीये. त्याकरता परीक्षा द्यावी लागेल तुला, तसंच शंकरलाही. बघूया कोण परीक्षेत उत्तीर्ण होतो. रुक्मिणी, अगं हे घ्या पाणी. काय हो? हे पाणी राहू दे बाजूला. अगोदर माझं सामान बांधायला घे भाऊ. का हो, कुठे गावाबाहेर जायचंय? अगं तू नामदेव नाही का? तो आम्हा सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटला घेऊन चाललाय. अगं बाई, स्वामींकडे जाणार तुम्ही? प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन घेणार? माझ्या वतीने स्वामींना नमस्कार कराल ना? करणारच, आणि त्यांचे आशीर्वादही घेणार. आणि हो, आपल्या मनीची इच्छा पूर्ण करायला त्यांना साकडंही घालणार. अगं, आपल्या पोटी आता संतती जन्माला यायला नको का? आणि हो, तो देखील पुत्रच. होय हो, तसं झालं ना तर मला दुसरं काहीच नको. आपल्या संसारातील तेवढी एकच कमतरता स्वामींनी भरून काढावी. तुम्ही सांगाल ना स्वामींना? ऐकतील ना ते आपलं? अगं, का नाही ऐकणार? नक्की ऐकतील. आणि स्वामींसाठी म्हणून मी ज्या वस्तू आणल्यात ना, त्या सगळ्या बांधून ठेव. आणि हो, मी स्वामींसाठी एक भरजरी शाल आणली, ती बांधायला विसरू नको. त्यांच्या सेवेत मी काय कमी पडू देणार नाही. हे सगळं पाहिल्यावर स्वामी किती खुश होते. मग ते मला रिकाम्या हाताने परत पाठवणारच नाही. हे देतो, मग ते मागून घेतो. अरे मूर्खा, आमच्याशी देवाणघेवाण करायला पाहतोस? आम्हाला खुश करायला पाहतोस? अरे, आम्हाला काय प्रिय आहे हे कधी कळणार तुला? चुकलास, पहिल्याच पावलावर चुकलास. शंकरा, आता तू काय करतोस ते बघायचं. स्वामी, तुमच्या दर्शनासाठी यायला निघालोय. फार काही नाहीये माझ्याकडे. 4 आणे साठवले तुमच्या चरणी अर्पण करण्यासाठी. आणि हे शेंगदाणेही घेतलेत नैवेद्य म्हणून. तेवढे गोड मानून घ्या. बाकी माझ्या भक्ती व्यतिरिक्त दुसरं काही नाहीये तुम्हाला द्यायला. अहो, तुमचं दर्शन होणार या नुसत्या कल्पनेनेच मी भरून पावलोय. बाकी काही नाही स्वामी. तुमचं डोळे भरून दर्शन व्हावं ही एकच इच्छा आहे. मला तुमच्या चरणी स्थान द्या स्वामी. मला तुमच्या चरणी स्थान द्या. श्री स्वामी समर्थ. अरे वेड्या शंकरा, आमची मनापासून भक्ती करणाऱ्यांचं स्थान आमच्या चरणांपाशी नसतं, आमच्या हृदयात असतं. पाहूया, आता तुझी सुद्धा परीक्षा सुरू होते. तुझं स्थान आमच्या चरणांपाशी आहे की आमच्या मनात आहे ते आता ठरेल. ये शंकरा, ये, तुझं स्वागत असो. शिव हर शंकर, नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो 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 शंभो. ये शंकरा, तुझं स्वागत असो.
खंडम्या बैलांना पाणी पाजलं ना, चला निघायचंय. गोविंदराव, शंकर, अर्जुन, चला या या, बसा गाडीत. ओ कुठं बसा? मी अगोदरच सांगितलंय, हा भिकारडा माझ्या शेजारी बसणार नाही. अहो गोविंदराव, असं काय करताय तुम्ही? काय बोलताय म्हणजे? भिकाराला भिकारी नाही तर का राजा म्हणणार? अहो किती छान नाव आहे त्याचं, शंकर, देवाचं नाव आहे. तू गाडीत बस. ए कुठं बसणार? सांगाल तिथं बस. इथं त्या बैलाच्या पाशी. कळलं का? बैल कुठला? ए बाई, तू इकडे. फुलं. वा वा वा, स्वामींच्या दर्शनाला चाललोय मी. भिकारडा आहे काय? स्वामींना फुलं घेऊन जायची सगळी. स्वामी हो, एवढे पैसे देतो, खुश होशील. आयुष्यात पाहिले नसशील तू. स्वामी हो. दादा, लेकरू तापाने पणपणले. दादा, औषध पाण्याला पैसा नाही. दादा, पैसे द्या औषध पाण्याला. ए चल इथून. माझं श्रीमंती थाट पाहून लगेच भीक मागायला येतात. दरिद्री लोक लगेच पैसे उकळायला बघतात, पण मी असल्या लोकांना बरोबर पुरवून उरतो. आता परत इथं आला ना तर पायातली वाहन काढेल. आली इथून. चल. दरिद्री. तुम्ही जातात, लेकरू आजारी आहे. औषध पाण्याला पैसा द्या ना तुम्ही तरी. दादा, बाबा, हे घ्या. 2 नाणे मुलाला वैद्याकडे घेऊन जा. दादा, देव तुझं भलं करे. दादा, लय उपकार झाले. दादा, ऐलात स्वतः याच्यासारखाच भिकारडा, नाव आणतोय कुबेराचा. पैसे वाटतोय, माझ्याशी बरोबरी करतोय. हे म्हणजे एका चिलटानं हत्तीशी बरोबरी करण्यासारखं आहे. भिकारडा. अहो पण गोविंदराव, ए नाव नाही घ्यायचा, मालक म्हणायचा मालक, नाहीतर शेठजी. त्याच्या पायरीने वाग. गोविंदा, परीक्षेच्या पहिल्याच पातळीवर तू अनुत्तीर्ण झालास. आणि शंकरा, तू उत्तीर्ण झालायस बरं का? वा, त्या जिलबीची चव कशी जिभेवर रेंगाळते. वा वा. हा लाडू तर त्यापेक्षा सुरेख आहे. अम्मा मिया, 2-4 दिन से कुछ खाया नहीं है. बहुत भूख लगी है, कुछ खाना दे दो ना बेटा. खाना दो ना. ए आलं नाही तर मग मी काय करू? खाना दो. ए अन्नाला नजर लावू नको. जा तू. चल. घरी कुठला? भाऊ, तुम्ही माझ्या इथे या. ओ भाऊ, भाऊ या तुम्ही इथे. या इथे बसा. बसा इथे या. हे घ्या. हा, माझ्याकडे एवढंच आहे, त्यातलंच देतोय तुम्हाला. हा.
भाऊ, तुमचं पोट भरलं नसेल ना, पण काय करणार, माझ्याकडेही थोडंच आहे. मियां, मेरा पेट भर गया और तुम्हारी ये जो दिलदारी है ना, उससे दिल भी भर गया. ओ, ऊपर वाला है ना, तुम्हें कभी भी कुछ भी कम नहीं पड़ने देगा बेटा. बेटा सदा सुखी रहो बेटा, सदा सुखी रहो. आता हूं मैं. सुखी रहो. फलाहार करून घ्यावा. नको, आता आम्हाला काहीही नकोय. का स्वामी? अरे अर्धी भाकरी खाऊन पोट भरलंय आमचं. आम्ही अगदी तृप्त झालो. शंकरा, बाबा रे, जिंकलंच हो आम्हाला. पायलट कर्णाचा अवतार, स्वतःची खायची मारामार आणि भिकाऱ्यांना भाकरी देतोय. अरे, मी स्वामींना काय देणार? माझी बरोबरी करतोयस ना? मी स्वामींसाठी पंचपक्वान्नाचा नैवेद्य घेऊन चाललोय. तू काय देणार? का तोंड्या? पण गोविंदा, तू मात्र मस्तवालपणे वागलास, गरिबांना लाथाडलंस आणि आमच्यासाठी पंचपक्वान्नाचा नैवेद्य आणण्याच्या गमजा करतोयस. पण तुला तुझ्या कृत्याचं फळ भोगावंच लागेल.